नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या काही दिवसापासून आपण बदललेल्या नवीन अभ्यासक्रमाचा आढावा घेत आहोत. भारत आणि युरोपियन वसाहतवाद या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण मागच्या प्रकरणामध्ये युरोपीय वसाहतवाद आणि युरोपीय वसाहतवादाचा जगाच्या पाठीवर झालेला परिणाम याचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. भारत किंवा भारतातील युरोपियन वसाहतवादाचा विस्तार आणि त्याचे परिणाम या अनुषंगाने आपण या भागात याचा अभ्यास करणार आहोत. या तिसऱ्या प्रकरणाचे नाव आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. याच्यामध्ये आपण 4 व्हिडिओच्या माध्यमातून 4 पार्ट आपण या प्रकरणाचे केलेले आहेत की भारतातील पोर्तुगीजांचा वसाहतवाद, ब्रिटिशांचा वसाहतवाद, डचांचा वसाहतवाद आणि फ्रेंचांचा वसाहतवाद. आपण पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत पोर्तुगीजांचा वसाहतवाद. पोर्तुगीज म्हणल्यानंतर आपल्या समोर येतं वास्को द गामाचं नाव. पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा हा 1498 मध्ये भारतातील कालिकत, तेव्हाच्या कालिकत आणि आताचं त्याचं नाव बदललेलं कोझिकोडे या बंदरावर येऊन पोहोचला. त्यावेळेस भारताचा अरब व्यापाऱ्यांशी व्यापार सुरू होता. अरब व्यापारी आणि अरबांच्या आरमारांचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर युरोपीय म्हणून पोर्तुगीजांनी आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. दक्षिण भारतातील जे राजे होते त्या राजामध्ये आपसी मतभेद खूप होते. दक्षिण हिंदुस्थानातील राजांमध्ये असणारा जे आपसी मतभेद होता, या देशात राजांची कमतरता नव्हती. इंग्रज भारतातून निघून जाताना 550 संस्थानिक होते आणि आमचा इतिहास असा सांगतो की राजा कोण असावा? सामान्यातला असामान्य माणूस तो राजा. आणि अशी असामान्य माणसं एवढी असताना युरोपियन लोकांनी भारतावर राज्यकारभार केला. याचं जर मूळ कारण कोणतं असेल तर आमच्या राजांमध्ये असलेला हेवेदावे. कोणी चढायला गेला की त्याला ओढायला निघायची नीती या देशात होती. आणि म्हणून हिंदुस्थानातील राजांमध्ये असणाऱ्या या आपसी भांडणाचा फायदा पोर्तुगीजांनी घेतला आणि पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्या वसाहतीच्या स्थापन केल्यानंतर त्या वसाहतीचं संरक्षण व्हावं म्हणून किल्ले बांधले आणि किल्ल्याच्या आधारे बाह्य संरक्षणापासून आपल्या वसाहतीचं रक्षण करायचं आणि समुद्रमार्ग त्या किल्ल्याला रसद पुरवायची अशी पोर्तुगीजांची नव्हे सर्वच युरोपियन लोकांची युद्धनीती होती. तसं पोर्तुगीजांचा आरमार अतिशय प्रबळ होतो आणि आरमार प्रबळ असल्यामुळं किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा प्रदेश उद्ध्वस्त करणं हे त्यांना शक्य झालं. जे भारतीयांना शक्य झालं नाही ते पोर्तुगीजांना शक्य झालं. आणि पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी स्वतःचं वर्चस्व स्थापन केल्यानंतर भारतीयांना सुद्धा
ही गोष्ट जमली नाही. अशा प्रकारची युद्धनीती पोर्तुगीजांची होती. ज्यावेळेस हिंदी महासागरावर स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं त्यावेळेस पोर्तुगीजांना विचारल्याशिवाय म्हणजे कारताज घेतल्याशिवाय हिंदी महासागरात कोणत्याही भारतीय राजांना आपली जहाजं पाठवायची हिंमत नव्हती किंवा तशा प्रकारची परवानगी नव्हती. हे कारताज म्हणजे काय, तर कारताज म्हणजे कारताजच्या दस्तऐवजामध्ये सामान्यतः काय असायचं, ते परवाना असायचा. कारताज म्हणजे जहाजाला व्यापारासाठी समुद्रात फिरण्यासाठी जाण्याचा परवाना. म्हणजे काय, त्या दस्तऐवजमध्ये सामान्यतः जहाजाचं नाव, त्या तांडेलाचं नाव, कोठून आलेला आहे, कोठं जाणार आहे, त्याच्यामध्ये स्वसंरक्षणात असलेली शस्त्रास्त्र, या सर्व गोष्टीची माहिती असावी लागती. ते कारताज घेतल्याशिवाय म्हणजे परवानगा घेतल्याशिवाय कोणत्याही भारतीय राजाला हिंदी महासागरामध्ये जहाज पाठवण्याची परवानगी नव्हती. जर असं कोणी केलं तर त्या राजाचं म्हणजे भारतीय राजाचं जहाज पोर्तुगीज लोक जप्त करायचे किंवा ते जहाज बुडवून टाकायचे. म्हणजे पोर्तुगीजांचं आरमारी सामर्थ्य एवढं होतं की मोगल बादशाही असेल, गोलकोंड्याची कुतुबशाही असेल किंवा विजापूरची आदिलशाही असेल, या सर्व मुस्लिम राजसत्तांना सुद्धा कारताजशिवाय म्हणजे परवानगी घेतल्याशिवाय आपलं जहाज हिंदी महासागरामध्ये पाठवता येत नव्हतं. अशा तऱ्हेनं पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपले वसाहती स्थापन केल्या. कोणकोणत्या होत्या वसाहती भारतामध्ये? पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांच्या 1608 मध्ये 8 पर्यंत पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमन, चौल, गोवा म्हणजे साष्टी आणि बारदेशसह, होनावर, गंगोळी, मंगलोर, कन्नूर, कोडुंगलूर, कोची, कोलुम इथं पोर्तुगीजांनी स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. गोवा तर पोर्तुगीजांच्या भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील किंवा भारतातील वसाहतीची ती राजधानी होती. पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मलियापूर त्याचं नाव आज सावंतहोम आहे, आणि बंगालमध्ये हुगळीपर्यंत इंग्रजांनी स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या होत्या. पोर्तुगीजांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी म्हणून गोवा ही प्रसिद्ध होती. पुढे वसाहतीच्या कारभारासाठी म्हणजे भारतात पश्चिम किनारपट्टीवर किंवा भारतात पोर्तुगीजांनी ज्या वसाहती स्थापन झाल्या त्या वसाहतीच्या कारभाराची एक व्यवस्था इंग्रजांनी लावली. केप ऑफ गुड होप पासून तर पूर्वेकडे चीनमधील मकाव बेटापर्यंत पोर्तुगीजांच्या जेवढ्या काही वसाहती होत्या त्या सर्व वसाहतीचा समावेश एकत्रितपणे ते करायचे, आणि त्याला ते नाव होतं एस्तोदा द इंडिया, म्हणजे पूर्वेकडील पोर्तुगीजांची वसाहत. आणि त्याचा कारभार पोर्तुगीज राजानं नेमलेला अधिकारी करायच्या. राजानं नेमलेले कोणकोणते अधिकारी होते? कांपिताव जराल म्हणजे राजाचा प्रतिनिधी आणि सैन्याचा सेनापती, त्याला नाव होतं विजरई ई कांपिताव जराल, म्हणजे राजा पोर्तुगीज राजाने नेमलेला प्रतिनिधी आणि सेनापती. राजा ही नेमणूक 3 वर्षासाठी करायचा. मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असायचं, आणि त्या सल्लागार मंडळाचा सुद्धा अध्यक्ष मंडळात नेमलेल्या गोव्याचा म्हणजे विजराई हा राज्य सल्लागार मंडळाचा अध्यक्ष असायचा. मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असायचं. या मंडळामध्ये सल्ला देण्यासाठी कोण कोण असायचं? त्यावेळेचा गोव्याचा अर्सबिशपू म्हणजे ख्रिश्चन धर्माचा धर्मगुरू. जसं पोर्तुगीज भारतामध्ये व्यापाराला आले, सोबत जहाजं आणली, व्यापारी आणली, तसं येताना काही धर्मगुरू आणले ख्रिश्चन धर्माचा भारतात धर्माचा प्रसार करण्यासाठी. म्हणून गोव्याच्या राज्यकारभाराचा किंवा पूर्वेकडील राज्यकारभाराचा
किंवा वसाहतीच्या राज्यकारभाराची व्यवस्था पाहण्यासाठी जे कारभारी मंडळ होतं त्यात कोण कोण होतं? गोव्याचा आर्चबिशप म्हणजे धर्मगुरू, शांसलेर म्हणजे न्यायाधीश, वेदर्द फंजेद म्हणजे मालमत्तेवरील अधिकारी, मालमत्ताचा हिशोब ठेवणारा, कर लावणारा तो अधिकारी, गोव्याचा कांपिताव, कांपिताव म्हणजे कॅप्टन तिथला, आणि याच्या बरोबरीनं काही गोव्याच्या राजघराण्यातील परंपरागत उमराव, अमीर उमराव या मंडळामध्ये असायचे. आणि या सर्वाचा अध्यक्ष होता विजराई, हा सल्लागार मंडळाचा अध्यक्ष होता. ही कारभाराची मूळ व्यवस्था होती. हे पाहत असताना अजून एक गोष्ट की ज्या पोर्तुगीजांनी भारतामध्ये किंवा पूर्वेकडे आपल्या वसाहती स्थापन केल्या ते कशाच्या जोरावर? तर पोर्तुगीजांचं जे आरमारी सामर्थ्य होतं त्या सामर्थ्याच्या जोरावर पोर्तुगीजांनी भारतात आणि पूर्वेकडे आपल्या वसाहती स्थापन केल्या. आपण भारतापुरता जर विचार केला तर पोर्तुगीजांच्या आरमारी सामर्थ्याला सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. कारण 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजं भारतामध्ये यायची. 5 जहाजं. काय असायचं या जहाजावर? या जहाजावर तोफा असायच्या. कारण पोर्तुगीजांची जेवढी जहाजं होती ती तोफांनी सज्ज असायची. पोर्तुगीजांनी दमन, वसई, गोवा इथं जहाजं बांधत, ज्याला गोदी असं म्हणतो आपण, जहाज बांधण्याचा कारखाना असं म्हणतो, ते जहाज बांधण्याची ठिकाण होती. पोर्तुगीज गोवा, दमन आणि वसई या ठिकाणी जहाजं बांधायची. त्यासाठी लागणारं जे उत्तम प्रतीचं सागवान होतं आणि जी लाकडं होती ती सर्व इथं होती. आणि याच बळावर पोर्तुगीजांनी साग आणि लाकडाची जहाजं यापासून उत्तम आणि टिकाऊ अशी जहाजं पोर्तुगीजांनी निर्माण केली. कारण ते लाकूड इथं उपलब्ध होतं. दमन, वसई आणि गोवा इथं जी जहाज बांधण्याची ठिकाणं होती या ठिकाणी जहाज उत्तम आणि टिकाऊ जहाज बांधण्यासाठी जे लाकूड होतं ते लाकूड या ठिकाणी अवेलेबल होतं. त्या पोर्तुगीज जहाजावरचे सैनिक मात्र पोर्तुगालहून यायचे. 17व्या शतकाच्या किंवा 17व्या शतकात हिंदी महासागरामध्ये झालेले जे अनेक नाविक छोट्या मोठ्या चकमई लढाया झाल्या त्या सर्व लढायामध्ये पोर्तुगीजांनी इंग्रजांचा आणि डचांचा दोघांचाही पराभव केला. मी मागे उल्लेख केला होता की 19व्या 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या प्रारंभी जगात सर्वात प्रबळ जर आरमार कोणाचं असेल तर ते म्हणजे इंग्रजांचं. पण त्यापूर्वी पोर्तुगीज आरमारी सामर्थ्यामध्ये अतिशय प्रबळ होते. मी मागे उल्लेख केला होता की जसा काळ बदलत जातो तसा जगातील महासत्ता बदलत जातात. जसं आज आपण महासत्ता म्हणून चीन, अमेरिका यांच्याकडे पाहतो, कधी काळी इंग्लंड आणि फ्रान्स या जगातल्या महासत्ता होत्या. त्याच्याही पूर्वी जर पाहिलं तर पोर्तुगाल आणि स्पेन ह्या महासत्ता होत्या. अशा पोर्तुगालचं आरमारी सामर्थ्य प्रचंड होतं. कारण 17व्या शतकामध्ये हिंदी महासागरामध्ये ज्या काही लढाया झाल्या त्या सर्व लढायामध्ये इंग्रजांचा पोर्तुगीजांनी, डचांचा पोर्तुगीजांनी पराभव केला. फक्त भारताचा जर अभ्यास केला, एकूण भारतीय राजांचा अभ्यास केला, या काळातील सागरावरील भारतीय राजांचं सामर्थ्य याचा जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज वगळता एकही भारतीय राजांकडे आरमारी सामर्थ्य नव्हतं. हाही उल्लेख किंवा ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी नोंद करावी लागेल. स्वतःचं आरमार कोणाकडे नव्हतं, फक्त छत्रपती शिवाजी महाराज सोडले. आणि त्यामुळं भारतातल्या कोणत्याही राजांना पोर्तुगीजांचा मुकाबला करणं, सामना करणं अतिशय अवघड होतं. कालिकतचा राजा झामोरीन होता. मी उल्लेख केला होता की वास्को द गामा जेव्हा 1498ला भारतामध्ये आला, तो कालिकत या बंदरावर गेला, तेव्हाचा राजा होता झामोरीन. त्याची भेट घेतली आणि जेव्हा भेट घेतली तर त्या वास्को द गामाबरोबर पोर्तुगालच्या राजाला झामोरीननं एक पत्र पाठवलं.
काय लिहिलं पत्रामध्ये? वास्को द गामाने ते पत्र घेऊन वास्को द गामा आपल्या राजाला नेऊन दिलं. आमच्या राज्यामध्ये दालचिनी आहे, लवंग आहे, सुंठ आहे, मिरी आहे, जवाहीर आहे, यांची समृद्धी आहे. हे आम्ही तुम्हाला देऊ. त्याच्या बदल्यामध्ये आपल्याकडून सोनं, चांदी, पोळे हे सर्व जिन्नस आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे. कालिकत आणि कन्नूर येथून गेलेला माल वास्को द गामानं पोर्तुगालमध्ये विकला आणि त्या मालातून तुम्हाला आश्चर्य वाटेल की पोर्तुगालवरून वास्को द गामा जे जहाज घेऊन निघाला त्यासाठी भारतात येऊन पोर्तुगालला जाण्यासाठी जेवढा खर्च लागला त्या खर्चाच्या 7 पट मुनाफा भारतातून मसाल्याचे पदार्थ नेऊन विकल्यानंतर त्यातून मुनाफा झाला आणि त्यात 60 पट मुनाफा झाला. 60 पट, 60 पट जवळपास किंमत वसूल केली. याच्यावरून कल्पना करा की भारतातला मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार किती किफायतशीर आणि मुनाफ्याचा होता. या गोष्टीचा ही आपण विचार केला पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टीचा फक्त विचार केल्यानंतर पोर्तुगीज फक्त व्यापारी होते असं होतं का? नाही. पोर्तुगीजांनी फक्त इथं धर्माचा प्रसार केला असं होतं का? नाही. कारण हे युरोपियन अशी अतिशय आतल्या गाठीचे, मुत्सदी आणि आर्थिक शोषण करणारे होते. पोर्तुगीजांनी भारतातील ज्या काही वसाहती निर्माण केल्या, मी उल्लेख केला होता, पश्चिम किनारपट्टीवर आणि पूर्व किनारपट्टीवर पोर्तुगीजांनी भारतामध्ये जे काही व्यापारी ठिकाणं केंद्र स्थापन केली त्या वसाहतीच्या प्रदेशामध्ये तिथल्या राजाकडून व्यापाराचा परवाना घेताना, किल्ले बांधण्याचा परवाना घेताना, वसाहत स्थापन करण्याचा परवाना घेताना पोर्तुगीजांनी स्वतःच्या वसाहतीमध्ये त्या परिसरामध्ये ख्रिश्चन धर्म हे सोडता इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना प्रार्थनास्थळ बांधायला किंवा जुनी प्रार्थनास्थळ असतील त्याची डागडुजी करायला, दुरुस्त करायला, धार्मिक स्थळं उभारायला त्यांनी बंदी घातली. एवढंच नाही तर ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू सोडता किंवा लोक सोडता इतर धर्माच्या लोकांना कोणत्याही प्रकारचे सण समारंभ उत्सव साजरा करता येणार नाहीत अशा प्रकारचा फतवा काढला, बंदी घातली. म्हणजे हे युरोपियन किती बदमाश होते याच्यावरून आपल्याला कल्पना येईल. स्थानिक भाषांची सुद्धा त्यांनी गळचेपी केली. ज्या ज्या भागात त्यांनी वसाहती स्थापन केल्या त्या भागातल्या वसाहतीवर, तिथल्या राज्यकारभारावर आपल्या भाषेचा प्रभाव निर्माण केला, आपल्या भाषेतून कारभार केला, स्थानिक भाषेंची गळचापी केली. एवढंच नाही तर ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं. जे कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारतील, धर्मांतर करतील त्यांना पोर्तुगीजांनी नोकऱ्या दिल्या. नाहीतर ख्रिश्चन धर्माचं तत्व होतं, फिलॉसॉफी होती, धर्माचा प्रसार करताना नोकरी आणि छोकरी. म्हणजे या ख्रिश्चन लोकांनी आपल्या मुली देऊन इथल्या लोकांना बाटवलं, मुलगी दिली, त्यांना नोकऱ्या दिल्या. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये गोव्याला मुक्त बंदराचं स्वरूप दिलं आणि त्यामुळं प्रारंभीच्या काळामध्ये मुक्त बंदराचं स्वरूप दिल्यामुळं आशियातील देशोदेशीचे व्यापारी गोव्याला यायला सुरुवात झाली. हे झालं भारतातील पोर्तुगीज लोकांचा वसाहतवाद. म्हणजे आपलं प्रकरण आहे भारत आणि युरोपियन वसाहतवाद. म्हणजे भारतात प्रारंभीच्या काळामध्ये कोणकोणते युरोपियन लोक इथं व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले त्यातला पहिला मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे पोर्तुगीजांचं भारतातील वसाहती, व्यापारी, धार्मिक किंवा इतर धोरण. या ठिकाणी आपण थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण ब्रिटिशांचं भारतातील वसाहतवादी धोरण. धन्यवाद.